घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत, त्यामुळे गणेश भक्त आपल्या गणपती बाप्पाजवळ आगळे वेगळे देखावे सादर करतात। असाच एक अनोखा देखावा एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्याने तयार केला आहे। 183 देशांचे ध्वज स्वतःच्या हाताने रंगवून एक आगळी वेगळी आरास त्याने तयार केली आहे। शहरातील गुरुकृपा नगरी येथील शिवांश आगाशे या चिमुकल्याने जगातील देश, त्याची संस्कृती आणि राष्ट्रीय ध्वज याच्याबद्दलच्या आपल्या आवडीला गणेश उत्सवाच्या सजावटीचे माध्यम बनविले। चौथ्या वर्गात शिकणाऱ्या शिवांश विद्यार्थ्याने यंदाच्या गणेश उत्सवात आपल्या घरच्या बाप्पासाठी तब्बल 183 देशाचे ध्वज स्वतःच्या हाताने रंगवून एक आगळी वेगळी आरास तयार केली आहे। त्याच्या या अनोख्या कल्पकतेचे आणि ज्ञानाचे सर्वत्र कौतुक होत आहे। शिवांशची ही कामगिरी केवळ सजावटीपुरती मर्यादित नाही, तर ती त्याच्या विलक्षण स्मरणशक्तीची आणि जिज्ञासू वृत्तीची देखील साथ देते। तो केवळ झेंडे रंगवून थांबला नाही, तर तो प्रत्येक झेंडा अचूक ओळखतो आणि त्या देशाबद्दलची रंजक माहितीही आत्मविश्वासाने तो सांगतो। त्याच्या या कौशल्याने त्याचे कुटुंबीय आणि शिक्षकही अचंबित झाले आहेत। यंदा गणेश उत्सवात आपल्या लाडक्या बाप्पासाठी काय वेगळे करायचे या विचारातून त्याला ही कल्पना सुचली। त्याने अनेक दिवस मेहनत घेऊन प्रत्येक देशाच्या झेंड्याचा बारकाईने अभ्यास करून ते कागदावर उतरविले आणि रंगविले। या सजावटीमुळे त्याच्या घरातील गणेश मंडप हा जणू काही विश्व दरबार बनला आहे, जिथे बाप्पाच्या साक्षीने संपूर्ण जग एकत्र आल्याचा भास होतोय। बुक मैंने पढ़ी थी, उसमें दुनिया के सारे देश के झंडे थे। मैंने सबके डिफरेंस देखे, किसमें कौन सा कलर है और डिज़ाइन देखे। उससे मुझे आइडिया आया कि गणपति के डेकोरेशन में फ्लैग बनाएंगे। 183 इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाल, भूटान, श्रीलंका, लाओस, कैम्बोडिया, वियतनाम, फिलीपींस, इंडोनेशिया, सिंगापुर 183 देश है। 183 कंट्रीज के फ्लैग है। मुझे फ्लैग क्यों पसंद है? क्योंकि मुझे फ्लैग पसंद है क्योंकि इतनी छोटी सी चीज इतने बड़े देश को रिप्रेजेंट करती है।